सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट. तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे या इम्पॉर्टंट टॉपिकवर मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्लस तुम्हाला कॉलेज कसं अलॉट होतं, हाऊ कॉलेज इज अलॉटेड, ही पण मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे की तुमची कॉलेज कशी तुम्हाला अलॉट केले जातात. त्याच्यामुळे तुमचे भरपूर काही डाऊट्स इकडे सॉल्व्ह होणार आहेत. सो मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या आणि चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2 ही अजूनही सुरू आहे. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये सुद्धा एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला 2 मोबाईल नंबर सुद्धा प्रोव्हाइड केले आहेत. जर तुमच्या पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग तुम्हाला काही पण इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. कॉल नका करू, कॉल जास्तीत जास्त रिसिव्ह नाही होत आहे. बट तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज ड्रॉप करू शकता. तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय द्यायची आमची टीम प्रयत्न करेल. सो नक्की तुम्ही या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आता आपल्या इम्पॉर्टंट टॉपिकला आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपल्याकडे हाऊ कॉलेज इज अलॉटेड टू यू. तुमचा कॉलेजमध्ये कसा नंबर लावला जातो, तर ह्यावर आपण सगळ्यात पहिले डिस्कस करूया. कारण की जर तुमचा हा टॉपिक क्लिअर झाला तर इकडे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. जे मोस्ट ऑफ दी मुलांचे डाऊट्स आहेत हे सगळे तुमच्या इकडे क्लिअर होऊन जातील. सो त्यामुळे हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे आणि ह्याला मी पहिल्या नंबरला ठेवलेला आहे. तो सगळ्यात पहिले सीट अलॉटमेंटसाठी तुम्हाला एक ऑप्शन फॉर्म फिलिंग करावी लागते. आता ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय हे सगळ्यांना तुम्हाला माहिती असेलच, कारण की हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. बट ज्या पण मुलांना माहिती नाही आहे की ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय, तर ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये सगळ्यात तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवावी लागते. जी तुमची कॉलेजची लिस्ट आहे की तुम्हाला कुठल्या कुठल्या कॉलेजेस पाहिजे, कुठल्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच पाहिजे, तर ही तुम्हाला प्रायोरिटी लिस्ट जी आहे ही तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये फिलअप करावी लागते. आणि एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप केला तर हा फॉर्म जो आहे हा तुम्हाला सबमिट करावा लागतो आणि हा फॉर्म एका कॉम्प्युटराइज सिस्टीममध्ये सबमिट होऊन जातो. आता ही जी तुमची कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे हा सगळा तुमचा डाटा ॲनालाइज करते की नक्की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय केलात, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये अप्लाय केलात का, की इतर कुठल्या रिझर्व कॅटेगरीमध्ये अप्लाय केलात, जसे की OBC, SC/BC, SC/ST, VJNT अशा कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय केलात, तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमधून अप्लाय केलेत का, लिंग्विस्टिक मायनॉरिटी, रिलिजियस मायनॉरिटी अशा कुठल्या मायनॉरिटीमध्ये तुम्ही अप्लाय केलेत का, त्याच्यानंतर तुम्ही PWD कॅन्डिडेटमधून अप्लाय केलेत का, तुम्ही डिफेन्स कोटामधून अप्लाय केलेत का. तर हे सगळे फॅक्टर्स तुमचे चेक केले जातात कारण की हे फॅक्टर्स तुमच्या कॉलेज अलॉटमेंटच्या वेळी खूप मॅटर करतात. तर हे सगळं तुमचं चेक केलं जातं तुमच्या कॉम्प्युटराइज सिस्टीमकडनं. आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये जी पण तुम्ही कॉलेजची लिस्ट तुम्ही फिलअप केली असेल ती पण कॉलेजची लिस्ट सगळी चेक केली जाते. आता ही कॉलेजची लिस्ट कशी चेक केली जाते हे तुम्ही नीट लक्ष देऊ नका. ह्याच्यामध्ये ते चेक केलं जातं सगळ्यात पहिल्या प्रेफरन्स तुम्ही कुठल्या कॉलेज ठेवलेलं आहे, कुठली ब्रांच ठेवली आहे ते कॉलेज चेक केलं जातं. ते कॉलेज तुम्हाला मिळते का, तर नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रेफरन्स चेक केला जातो की दुसऱ्या प्रेफरन्स तुम्ही कुठल्या कॉलेज ठेवले आहेत, कुठली ब्रांच ठेवली आहे, त्या कॉलेजमधली ती ब्रांच तुम्हाला मिळते का, तर नाही. त्याच्यानंतर तिसरा प्रेफरन्स चेक केलं जातं. तिसरा प्रेफरन्स तुम्ही कुठल्या कॉलेज ठेवले आहेत, जर त्या कॉलेजमधली तुम्हाला एक ती स्पेसिफिक ब्रांच मिळत असेल तर ते तिसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज तुम्हाला अलॉट केलं जातं. तर अशी तुमची एक अलॉटमेंट सिस्टीम वर्क करत असते. बट एक तुम्ही लक्षात घ्या की ही जी कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे हे सगळं तुमच्या प्रेफरन्स वाईज कॉलेजेस चेक करते. हे अधूनमधून कॉलेज नाही चेक करत की मध्ये 10व्या प्रेफरन्सचा कॉलेज बघितलं, त्याच्यानंतर 30 प्रेफरन्सचा कुठला कॉलेज ठेवलं हे बघितलं, असं नाही. प्रेफरन्स वाईज 1 बाय 1 ते कॉलेज चेक करते की प्रेफरन्स नंबर 1ला तुम्ही कुठल्या कॉलेज ठेवले ते कॉलेज मिळते का, तर नाही. दुसऱ्या प्रेफरन्सचं चेक करणार. जर ते पण कॉलेज नसेल मिळत ते तिसऱ्या प्रेफरन्सचं चेक करणार. असं प्रेफरन्स वाईज कॉलेजेस तुमचे चेक केले जातात. सो त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेजला आहे ना प्रायोरिटी एकदम नीट द्यायची आहे. कारण की ह्याच्यामध्ये भरपूर मुलं मिस्टेक करतात. म्हणजे ते ऑप्शन फॉर्म फिलअप करताना सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रेफरन्सला एकदम लोअर पर्सेंटाईलवाला कॉलेजेस ॲड करून टाकतात आणि ह्याच्यामुळे त्यांना चुकीचा कॉलेज अलॉट होतं. आता हे कॉम्प्युटराइज सिस्टीम कसं चेक करतं की प्रेफरन्स नंबर 1ला त्यांनी कुठला कॉलेज ठेवलं ते त्याला मिळत असेल तर त्या कॉलेजमध्ये ते अलॉटमेंट करतं, जर नसेल मिळत तर दुसऱ्या प्रेफरन्स चेक करतं. आता दुसऱ्या प्रेफरन्सला त्यांनी चुकून कमी पर्सेंटाईलवाला कॉलेज ॲड केलं आणि ते कॉलेज त्याला मिळालं तर कॉम्प्युटराइज सिस्टीम ते कॉलेज त्याला अलॉट करून टाकते. आणि त्याच्यानंतर खाली त्यांनी किती पण त्यांनी बेस्ट कॉलेजेस त्यांनी ॲड केले असू दे तर ते खालचे कॉलेजेस चेक नाही करणार. एकदा तुम्हाला दुसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळत असेल त्याच्यानंतर दुसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज तुम्हाला अलॉट होईल. तिसऱ्या प्रेफरन्सचा कुठला कॉलेज ठेवलं आहे, चौथ्या प्रेफरन्सचा कुठला कॉलेज ठेवलं आहे हे चेक करणार नाही. सो त्याच्यामुळे ही तुम्हाला प्रायोरिटी लिस्ट नीट बनवायची आहे. आता ही प्रायोरिटी वाईज तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे ह्याच्यावर ना मी एक सिरीज घेऊन येणार आहे, हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट. या सिरीजमध्ये मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सगळे एक्सप्लेन करणार आहे की तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे. प्लस मी तुम्हाला काही कॉलेज लिस्टसुद्धा दाखवणार आहे एक्झाम्पल म्हणून, म्हणजे त्याच्याने तुम्ही समजू शकता की तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची असते. जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, जर तुम्ही TFWSला अप्लाय केलं असेल तर तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे
तर हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो जर तुम्हाला ती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जेव्हा पण मी ती व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. सो त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की तुमची अलॉटमेंट कशी होते. आता भरपूर मुलांचे ना ह्याच्याकडे प्रश्न असतात की दादा आमची अलॉटमेंट करण्यासाठी कोणतीकडे पर्सन असतात का, कोण सर किंवा मॅडम किंवा कोण ऑफिसर असतात का त्या जे आमच्या कॉलेजमध्ये नंबर लावतात. तर नाही, जसं की मी तुम्हाला सांगितलं ही सगळी कॉम्प्युटराइज सिस्टीम असते. ती कॉम्प्युटराइज सिस्टीम सगळी तुमची कॉलेज लिस्ट चेक करते. तर त्यामुळे इकडे कोण सर किंवा मॅडम तुमचे कॉलेजमध्ये नंबर नाही लावत. हे सगळी कॉम्प्युटराइज प्रोसेस असते. जे पण तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग, तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग जे पण तुम्हाला कॉलेज मिळणार असेल, जे पण तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये ते कॉलेज ॲड केलं असेल तर त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लावला जातो. आता बऱ्याच मुलांना ह्या इकडे काय वाटतं की जर त्यांना एखादं कॉलेज पाहिजे असेल आणि ते कॉलेज त्यांनी पहिल्या प्रेफरन्सला ठेवलं तर ते कॉलेज त्यांना मिळू शकतं. तर असं ह्याकडे नाही आहे. तुम्हाला जेवढे पण पर्सेंटेज असतील, जेवढे पण तुमचा रँक असेल त्याच्या अकॉर्डिंगच तुम्हाला कॉलेज मिळत असतं. आता हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सकट एक्सप्लेन करतो. आपण ह्याकडे कन्सिडर करूया दोन आपल्याकडे मुलं आहेत. सगळ्यात पहिल्या मुलाचं नाव आहे राजू आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे बाबूराव. जर आपण बघितलं हे दोन्ही मुलांचे आपण जर रँक्स बघितले तर राजूचा रँक ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं 200 आहे आणि बाबूरावचा रँक ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं 20,000 आहे. आता ह्या दोन्ही मुलांना म्हणजे राजूला आणि बाबूरावला या दोघांनाही PICT मध्ये CS ब्रांच पाहिजे. आता बाबूरावने काय केलं, त्याला PICT मध्ये CS ब्रांच पाहिजे होती म्हणून त्यांनी ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला PICT CS ब्रांच ठेवली. त्याला काय वाटलं की मी ही जर कॉलेज ही जर आपण ब्रांच आपण पहिल्या प्रेफरन्सला ठेवलं तर मला हे कॉलेज अलॉट होईल. त्याला हे त्यांनी समजून त्यांनी ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना पहिल्या प्रेफरन्सला PICT मध्ये CS ब्रांच त्यांनी ठेवली. आणि राजूने काय केलं, त्यांनी तिसऱ्या प्रेफरन्सला PICT मध्ये CS ब्रांच ठेवली. मग दोघांपैकी कोणाला ती सीट मिळेल, कोणाच्या कॉलेजमध्ये त्या ब्रांचमध्ये अलॉटमेंट मिळेल, तर दोघांपैकी राजूला ते कॉलेज मिळेल. कारण की त्याचा रँक पण चांगला आहे, त्याचे पर्सेंटाइल पण चांगले आहेत. तर त्याची कॉलेज लिस्ट सगळी चेक करताना त्याला जर PICT मध्ये CS कॉलेज मिळत असेल तर ते कॉलेज त्याचं अलॉट केलं जाईल. पण दादा हे असं का होतं, बाबूरावनी तर कॉलेज लिस्ट बनवताना सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला PICT मध्ये CS ब्रांच ठेवलं होतं. मग त्याला ते कॉलेज अलॉट झालं पाहिजे, राजूला का झालं. तर एक तुम्ही लक्षात घ्या की ही जी कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे ना हे सगळे रँक वाईज सगळ्यांची कॉलेज लिस्ट चेक करते की ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं सगळ्यात पहिला रँक कोणाला आहे तर त्याची कॉलेज लिस्ट चेक करतं. त्याला कुठला कॉलेज अलॉट होते त्या कॉलेजमध्ये त्याला अलॉटमेंट करून टाकतं. त्यांचा दुसरा रँक कोणाला आहे त्याचे कॉलेज लिस्ट चेक करतं. असं सगळ्यांचं रँक वाईज सगळ्यांची कॉलेज लिस्ट चेक केली जाते. आता ह्या दोघांपैकी राजू आणि बाबूरावपैकी सगळ्यात पहिला रँक कोणाचा येईल, ऑब्व्हियसली राजूचा. तर राजूचा सगळ्यात पहिले ऑप्शन फॉर्म चेक केला जाईल. जर त्याला PICT मध्ये CS कॉलेज मिळत असेल तर त्या कॉलेजमध्ये त्याचा नंबर लावला जाईल आणि त्याच्यानंतर अजून पुढे रँक वाईज सगळ्यांचे कॉलेजेस चेक केले जातील. मग नंतर येईल बाबूरावचा नंबर येईल. आता बाबूरावचे कॉलेज लिस्ट चेक केले जाईल की त्यांनी सगळ्यात पहिले कुठल्या प्रेफरन्सचं कॉलेज ठेवलं आहे, PICT CS. पण PICT CSच्या सगळ्या सीट्स फुल झालेल्या आहेत, मग त्याला ते कॉलेज नाही मिळणार. सो त्याच्यामुळे जी PICT CSची सीट आहे ही राजूला मिळेल कारण की त्याचा रँक पण चांगला होता, त्याचे पर्सेंटेज चांगले होते. तर त्या कट ऑफच्या अकॉर्डिंग त्याला PICT CSची सीट मिळेल. तर अशी तुमची ओव्हरऑल अलॉटमेंटची सिस्टीम वर्क करत असते. आय होप ही तुम्हाला सगळी अलॉटमेंटची सिस्टीम कळलेली असेल. जर ह्याच्या रिगार्डिंग काही पण तुम्हाला डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. बट मोस्ट ऑफ दी मुलांचे डाऊट्स ह्याकडे सॉल्व्ह झालेले असतील की नक्की अलॉटमेंट कशी होते. तर आता आपण पुढच्या टॉपिकवर बोलूया, हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट. या इकडे मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले आत्तापासूनच तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रिपेअर करायला सुरुवात करायची कारण की आता आपल्याकडे टाईम खूप कमी आहे. तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची प्रोसेस संपली आहे, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पण संपली आहे. आता तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल. आता हे ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला सगळी कॉलेजची लिस्ट अपलोड करायची आहे. सो त्यामुळे आत्तापासूनच तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करायला सुरुवात करायची आहे कारण की एंड मुवमेंटला खूप घाई गडबड होते. त्याच्यामध्ये तुम्ही नीट कॉलेजचे ॲनालिसिस पण नाही करू शकत आणि तुम्ही चांगली कॉलेजची लिस्ट पण प्रिपेअर नाही करू शकत. सो त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही कॉलेज लिस्ट प्रिपेअर करायला सुरुवात करा. आता तुम्हाला या इकडे काय करायचं आहे, सिम्पली तुम्हाला बुकचे 2 किंवा 3 पेजेस घ्यायचे आहेत. पाहिजे तर तुम्ही एक्सेल शीटवर पण करू शकता. जर तुम्हाला कॉम्प्युटरवरती एक्सेल शीट तुम्हाला नीट ॲक्सेस करता येत असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता. जर तुम्हाला यूज नसेल करता येत तर तुम्ही सिम्पली एक बुकचं पेज घेऊ शकता. त्या बुकच्या पेजवरती ना तुम्ही कॉलम्स करा. सगळ्यात पहिले प्रेफरन्सचं एक कॉलम करा, त्याच्यानंतर कॉलेज नेम, त्याच्यानंतर ब्रांच, त्याच्यानंतर कट ऑफ, त्याच्यानंतर रँक. तर तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं ना काय नक्की नाव आहे, त्या ब्रांचचा काय कट ऑफ आहे, तर ही सगळी तुम्हाला लिस्ट बनवायची. आता ही लिस्ट तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग बनवायची. एक तुम्ही लक्षात घ्या की आत्ता मी तुम्हाला पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग लिस्ट बनवायला सांगतोय कारण की आत्ता तुम्हाला रँक समजलेले नाही आहेत, अजून तुम्हाला रँक समजायचे. सो त्यामुळे आत्ता आपण जस्ट एक पर्सेंटाईल वाईज आपल्याला कॉलेज लिस्ट रेडी करायची.
ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पण पर्सेंटेज असतील त्याचा +10 करा आणि -10 करा. तर त्या रेंजमध्ये जेवढे पण कॉलेजेस आहेत तर त्या सगळ्या कॉलेजची तुम्हाला लिस्ट करायची आहे आणि ह्या पेजवर सगळे ते कॉलेजची लिस्ट तुम्हाला एक लिहायची आहे. म्हणजे कोणते कोणते कॉलेजेस आहेत आपल्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये, तर हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल एका मुलाला 50 पर्सेंटाईल असतील तर 60 पर्सेंटाईलपासून ते 40 पर्सेंटाईलपर्यंत जेवढे पण कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजची लिस्ट ह्या तुम्हाला पेजवरती बनवायची आहे. जर तुम्हाला 80 पर्सेंटाईल असतील तर 90 पर्सेंटाईलपासून ते 70 पर्सेंटाईलपर्यंत जेवढं पण ह्या रेंजमध्ये कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला ह्या पेजवरती बनवायची. आणि ही लिस्ट तुम्हाला जास्त पर्सेंटाईलपासून ते कमी पर्सेंटाईल म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला ही लिस्ट बनवायची आहे, ज्याच्याने तुम्हाला समजेल की तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग कोणते कोणते कॉलेजेस आहेत. आता हे तुम्ही केल्यानंतर जेवढे पण कॉलेजेस येतील त्या रेंजमध्ये त्या प्रत्येक कॉलेजची तुम्हाला वेबसाईट व्हिजिट करायची आहे. प्रत्येक कॉलेजची एक ऑफिशियल वेबसाईट असते, ती वेबसाईट तुम्हाला व्हिजिट करायची आहे आणि त्या वेबसाईटवरती तुम्हाला प्लेसमेंट स्टेटस तुम्हाला दिलेलं असतं. ते प्लेसमेंट स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे की नक्की कुठल्या कॉलेजचा कसं प्लेसमेंट आहे, तर हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण की असे भरपूर कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजचा कट ऑफ चांगला आहे, 90, 95, 98 पर्सेंटाईल असे कट ऑफ आहेत, बट त्या कॉलेजमध्ये चांगली प्लेसमेंट नाही आहे. सो त्यामुळे तुम्हाला प्लेसमेंट स्टेटस पण चेक करायचं. आणि मला एक तुम्ही सांगा की जर तुम्ही एक चांगलं कॉलेज बघत असाल, चांगलं कॉलेज तुम्ही का बघताय, कारण की तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळावी म्हणून, बट त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन पण तुम्हाला चांगली प्लेसमेंट नसेल मिळत, मग त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन काय फायदा. सो त्यामुळे तुम्ही पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग त्या कॉलेजच्या कट ऑफच्या अकॉर्डिंग तुम्ही त्या कॉलेजला जज नका करू. भरपूर मुलं काय करतात की चला ह्या कॉलेजचा कट ऑफ चांगला आहे म्हणजे हे कॉलेज नक्कीच चांगलं असणार आहे, या कॉलेजमध्ये चांगली प्लेसमेंटसुद्धा असणार आहे. तर तसं नाही आहे. त्या कॉलेजचा कट ऑफ जास्त असला तरी त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट काय काय वेळेला कमीसुद्धा असते. सो हे तुम्ही चेक करा. त्या प्लेसमेंट स्टेटसमध्ये सगळं दिलेलं असतं की किती मुलांनी प्लेसमेंटला अप्लाय केलं आहे आणि किती मुलं प्लेस झालेली आहेत, किती कंपनीज आले होते, तर हे सगळं त्या प्लेसमेंट स्टेटसवरती दिलेलं असतं. तर हे तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा. आता एकदा तुम्ही हे सगळं चेक केलं, जे पण कॉलेजेस चांगले आहेत, ज्या पण कॉलेजची चांगली प्लेसमेंट आहे, हे सगळे कॉलेजेस तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचे आहेत आणि हे सगळे तुम्हाला टॉप प्रायोरिटीवर तुम्हाला ठेवायचे आहेत. आता ही तुम्हाला प्रायोरिटी लिस्ट कशी सेट करायची आहे ह्याच्यावर मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणारच आहे. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो की एक मी तुम्हाला सिरीज प्रोव्हाइड करणार आहे हाऊ टू मेक कॉलेज लिस्टवर. त्याच्यामध्ये सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करेन विथ एक्झाम्पल. सो त्यामुळे थोडं तुम्ही वेट करा. नक्की मी ती व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करणार आहे. सो त्यासाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. सगळं समजलं आहे की नाही सगळं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नीट सांगा, म्हणजे मला समजेल की जे मी सांगतोय हे सगळं तुम्हाला समजतंय. सो गाइस आय होप हे सगळं तुम्हाला आवडलेलं असेल. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.